जयंती मला वाटतं एक मुंबईचे एक वातावरण जवळपास डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदलायला सुरुवात होतं आणि ज्या ठिकाणी ख्रिस्ती समाज जास्त आहे त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की आजूबाजूचे दुकानं देखील सजायला लागतात, त्यांचा धर्म कोणताही असू दे. आणि अशा प्रकारचं एक वेगळं वातावरण या डिसेंबर महिन्यात सर्वत्र तयार होतं. या वातावरणात आमच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे की ख्रिस्ती लोकांचा मोठा सण आणि एकमेव सण खरं म्हणजे म्हटलं तर ख्रिस्त जयंती आम्ही साजरी करणार आहोत. खरंच काय ख्रिस्त जयंतीचं आमच्या दृष्टीने काय महत्व आहे? मला वाटतं आपण भरपूर संदेश ऐकले असतील की ख्रिस्त जयंती म्हणजे काय, ख्रिस्त जयंती आपण कशी साजरी करावी, काही सगळे मुद्दे त्या ठिकाणी आहेत आणि त्यावर प्रत्येक जो देवाचा सेवक आहे त्या विषयावर बोलावं. पण माझा उद्देश आज माझा थोडा वेगळा आहे. ख्रिस्त जयंतीकडे उत्सव म्हणून बघण्यापेक्षा एक ऐतिहासिक उत्सव म्हणून बघण्याची शांत गरज आहे. ख्रिस्त जयंती म्हणजे केवळ एक सण साजरा करण्याकरता मिळालेली एक संधी, याच्या पलीकडे जाण्याची आजच्या दिवशी गरज आहे. आणि माझा उद्देश आहे की आपण ख्रिस्त जयंतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करतो. लहान मुलांना कदाचित ख्रिस्त जयंती संधी आहे, नवीन कपडे, गोडधोड खायला मिळतं, आनंदाची गोष्ट, त्यात वावगं काही नाही, वाईट काही नाही. परंतु ख्रिस्ती जयंती इतकी मर्यादित आहे का की जे केवळ माझ्या घरात आणि गोड धान्य किंवा गोड अन्न किंवा चांगले कपडे, नवीन कपडे इथपर्यंत ती मर्यादित राहील? मला वाटतं हा उत्साह, हा ख्रिस्त जयंती, हा जो ऐतिहासिक उत्सव आहे, हा इतका मर्यादित नाही आणि आम्हाला त्याला मर्यादित करता येणार नाही. मानवी इतिहासात ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची की ज्यामुळे मानवी इतिहासात बदल घडून आला अशी घटना आहे आणि ती आहे ख्रिस्ताचा जन्म. ख्रिस्ताच्या जन्माशिवाय इतिहास अपूर्ण आहे. इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, कारण इतिहासाचा केंद्रबिंदू किंवा मध्यबिंदू स्वतः येशू ख्रिस्त आहे. इथून इसवी सन सुरू होतो आणि त्याच्या आधी मोजमाप केलं जातं. ख्रिस्त जयंतीचं महत्व हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून देखील अनन्यसाधारण आहे. मग आणखी काय अद्भुतता आहे, आणखी काय असं वेगळेपण यामध्ये आहे, त्याकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. या प्रसंगाची पूर्वतयारी जवळपास 600 वर्षापूर्वी, येशू ख्रिस्ताच्या पूर्वी किंवा 1450 ख्रिस्तपूर्व याची तयारी करून ठेवण्यात आली होती. भविष्यवाण्या सांगण्यात आल्या होत्या. असं म्हणतात की जवळपास 60 भविष्यवाण्या जुन्या करारात, 300 असे संदर्भ आहेत की जे ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगून ठेवतात. जगात असा कोणताही प्रसंग नाही आहे, जगात अशी कोणतीही घटना नाही आहे की ज्याविषयी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे. हे फक्त ख्रिस्ताच्या जन्मात घडलेलं आहे. डॉक्टर रॉबर्ट ली नावाचे देवाचे सेवक आहेत, त्यांनी एक चांगलं वाक्य ख्रिस्त जयंती म्हणजे काय असं म्हटलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे, क्रिसमस इज अ जॉयस सेलिब्रेशन ऑफ इटर्निटीज इंटरसेशन विथ द टाइम. मराठी अनुवाद असा आहे, अनंत काळाची वर्तमान काळामध्येचे या अद्भुत घटनेचा आनंददायक उत्सव म्हणजे ख्रिस्त जयंती. किती गूढ आहे. अनंत काळ, इटर्निटी ज्याला आम्ही म्हणतो, त्याचं वर्तमान काळात येणं त्याला ख्रिस्त जयंती आणि त्याचा उत्सव आम्ही साजरा करतो. नुसतं ख्रिस्ताचा जन्म, एका बाळाचा जन्म या इतका मर्यादित अर्थबोध याला नाही. याची पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती आणि त्याचा जन्म अद्भुत होता. गती 4 आणि 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. केव्हा पुत्राला पाठवायचं याची वेळ आणि काळ देवाने ठरवून दिली होती.
शब्ददेही झाला आणि त्याने मग आम्हामध्ये वस्ती केली. अनंत जे इटर्निटी जो वर्ड आहे, जो शब्द आहे, तो स्वतः देव आहे, तो त्याने तुमच्या आणि माझ्याकरता देहधारण केलेली आहे. ज्याचा रक्त, त्याचा जन्म रक्त व देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. ज्यामध्ये रक्त बायोलॉजिकल एकत्र येणं नाहीये, नवरा बायकोचं एकत्र येणं नाहीये, तर देवापासून ज्याची उत्पत्ती झाला, म्हणून ख्रिस्त जयंती वेगळी आहे. पहा, कुमारी गर्भवती होईल व पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. वेगळे पण आहे. कुमारीचं प्रसवणं हे जगाला मान्य होणार नाहीये. जे अशक्य कोटीचं आहे ते ख्रिस्ताच्या द्वारे शक्य झालेलं आहे, म्हणून ख्रिस्त जयंती वेगळी आहे. आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. एक लहानशी व्यक्ती नाही, एक बाळ नाहीये, एक इन्फंट जीसस नाही आहे, तर त्या ठिकाणी तारणारा जन्मला आहे. इतिहासाला चालना देणारं, इतिहासाला हादरून सोडणारी घटना 2000 वर्षी या लहानशा खेड्यात एका बेतलेमात हे घडलेलं आहे. स्थळ निश्चित होतं, काळ निश्चित होता, नाव निश्चित होतं, वंश निश्चित होता, आई बाप निश्चित होते. सगळं काही देवाने योजनेनुसार निश्चित करून ठेवलं होतं. असं जगात एकमेव उदाहरण जे आहे ती आहे ख्रिस्त जयंती. ख्रिस्त जयंती म्हणजे मेंढपाळांचं येणं, देवदूतांचं गाणं हे तर आहे, परंतु ऐतिहासिक दृष्टिकोनातून ख्रिस्त जयंतीकडे बघायचा प्रयत्न करा. ख्रिस्त जयंती हा ऐतिहासिक हिस्टॉरिकल इव्हेंट आहे. ख्रिस्ती धर्माला इतिहास फार महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जे विदर्भी भाव त्यांना विचारा की अमुक अमुक तुमच्या देवाचा जन्म कधी झाला, ते म्हणतात जन्माशी आम्हाला काय घेणं देणं आहे, त्याची शिकवण महत्वाची आहे. ख्रिस्ती लोक असं सांगू शकत नाही, कारण आम्हाला इतिहास आहे, कारण ती वस्तुस्थिती आहे, आम्ही फापड कथा सांगत नाही. ख्रिस्त जयंती एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे, त्याची पूर्वतयारी करून ठेवली होती आणि ते अद्भुत चमत्कार झालेला आहे. म्हणून ख्रिस्त जयंतीचं वेगळेपण आजच्या दिवशी माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्या. उत्साहाचं कारण काय आहे? हे सेलिब्रेशन कशासाठी आहे? कारण ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्या दिवशी इम्मानुएलाचा जन्म झाला, हे महत्वाचं आहे. एक बाळ नाही, तर इम्मानुएलाचा जन्म झाला आणि त्या इम्मानुएल शब्दाचा अर्थ काय? आम्हा बरोबर देव. देव साक्षात त्या बाळाच्या रूपाने त्या ठिकाणी आहे आणि तो आमच्या बरोबर आहे. देवाच्या सन्मुखीत आम्ही आहो असं छातीप्रमाणे आम्ही म्हणू शकतो, कारण तो इम्मानुएल आहे. म्हणून आपण गाणं गायलं बघितलं, भरपूर गाणे गायलेत आपले, चांगले आहे. मला कधी कधी मी सांगतो की या गाण्यांमधून भरपूर स्वार्थ सांगतात. आला परमेश्वर आला, गाणं सगळ्यांना माहिती आहे. बाळ आलं नाही, परमेश्वर आलाय, इतका अर्थ आहे. दुसरं, देवाचा अवतार पाहिला, हा देवाचा अवतार आहे. मरियेचा पुत्र नाही, फक्त योसेफाचा पुत्र नाही, हा देवाचा अवतार आहे. हाकेसरशी मततारा स्वर्गातून धावली, सगळ्यांना माहिती असेल. आम्हाला तारण्याकरता येणारी ख्रिस्त गुरु माऊली या बाळाच्या रूपाने आम्हाला बघायला मिळाली. प्रियांनो, ख्रिस्ताशिवाय शुभवर्तमानाला आणि ख्रिस्ती विश्वासाला पर्याय नाही, ख्रिस्त जयंतीला देखील पर्याय नाही. म्हणून ख्रिस्ताविषयी आजच्या दिवशी बोलणं हे फार योग्य ठरवलं. ख्रिस्त फार मोठा होता का? ख्रिस्ताचं कधी चरित्र आम्ही वाचून बघितलं ना? 2000 वर्षी एक व्यक्ती, एक लहानशी व्यक्ती त्या लहान खेड्यात जन्मास आली. लहान वंश, गरीब घराणं, छोटासा खेड, लहानसा देश. फक्त 33 वर्ष जगला. 3 वर्ष फक्त त्याने सेवा केली, त्यापैकी 30 वर्ष त्यांनी सुतारकी केली. 200 महिन्यापेक्षा ही व्यक्ती कधी चालली नाही. त्याने कोणतं स्वतःचं पुस्तक लिहिलं नाही, त्याचं स्वतःचं कोणतं ऑफिस नाही. त्याचे शिष्य सर्वसाधारण त्या कोळी समाजातले होते, अशिक्षित होते.
मेल्यानंतर त्याला हुसनी कबर भाड्याने त्याला लागली. ख्रिस्ताचं असं कोणतं मोठेपण आम्हाला माहित आहे की एक लहान हे सुताराचं पोर की ज्याशिवाय आज इतिहास अपूर्ण आहे. इतिहास ख्रिस्ताशिवाय शून्य आहे. ख्रिस्त जयंतीच्या दिवशी आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की ख्रिस्त इतिहासाचा केंद्रबिंदू आहे, त्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे ख्रिस्ताविषयी ख्रिस्त जयंतीच्या दिवशी समजून घेणं फार महत्वाचं आहे. जेम्स स्टुअर्ट नावाचे जे देवाचे सेवक आहेत त्यांनी येशू ख्रिस्ताविषयी फार चांगलं काही शब्द लिहून ठेवलेले आहेत. मला जरूर काळजीपूर्वक तुम्ही ऐका. मी त्यांचा मराठी अनुवाद करायचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की तुम्हाला आवडेल. येशू ख्रिस्त मनुष्याच्या पुत्रामध्ये तो सर्वात नम्र व साधा होता, तरी देखील मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येण्याविषयी तो बोलला. तो इतका नीतिमान होता की केवळ त्याच्या सावलीने दुष्टात्मे आणि भूते देखील भीतीने थरथराट कापत असत. तो तितकाच प्रेमळ आणि मनमिळ होता की लहान मुले देखील त्याच्या अंगाखात्यावर सुखाने त्याच्या कुशीत तोडत असत. गाणागावातील त्या लग्नात त्याची उपस्थिती म्हणजे सूर्यप्रकाशाची साक्षात क्षमता. पाप्याबद्दल त्याला असलेली सहानुभूती वादातीत होती, परंतु पापाविषयीचा त्याचा तिरस्कार सर्वज्ञात होता. वेतासारखा तो वागला पण तुटला नाही. त्याचे संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ प्रेम आणि प्रेमच होते. परंतु या प्रेममूर्तीने पुरुषांना केलेला सवाल त्या सार्वकालिक नरकापासून कसे वाचतात मात्र छातीत धडकी घडवणारा होता. तो सर्वांचा सेवक होता. त्याने शिष्याचे पाय धुतले, परंतु त्याचा आवेश आणि नजरेतील अंगात बघून मंदिरातील क्रयविक्रय करणाऱ्यांना पडता भुई थोडी झाली. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत इतरांनी वाचवले, परंतु स्वतःला मात्र नाही. इतिहासात अशा परस्पर विरोधी ऐक्याविषयी वाचायला मिळणे दुर्मिळ, ज्याचे दर्शन आम्हाला शुभवर्तमानात होते. येशूच्या व्यक्तिमत्वाचे गुण हे दैवी व्यक्तिमत्वाचे गुण आहे. त्याचा जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान सर्वच काही अद्भुत अद्वितीय होते. त्याच्यासारखा कुणी नाही, त्याच्यासारखा कुणी झाला नाही आणि त्याच्यासारखा कुणी होणे नाही. या येशू ख्रिस्ताविषयी आज आम्ही बोलतो आहोत. या येशू ख्रिस्ताविषयी आम्ही बोलतो आहे जे वेगळं होतं. डॉक्टर अर्नेस्ट रेनन म्हणून एक आहे, ते म्हणतात की ऑल हिस्ट्री इज इनकॉम्प्रिहेन्सिबल विदाउट क्राइस्ट. ख्रिस्ताशिवाय इतिहासाचं आकलन होणं शक्य नाही. आम्ही सांगितलं की इतिहास त्याशिवाय शून्य आहे. म्हणून ज्या ख्रिस्ताने आम्हाला शिकवण दिली, ज्या ख्रिस्ताच्या विश्वासावर जे आम्ही जगतो, ते ख्रिस्ती विश्वास हा इतर विश्वासापेक्षा वेगळा आहे. एकाने असं म्हटलेलं आहे, ख्रिश्चॅनिटी इज नॉट रिलिजन. ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती विश्वास हा धर्म नाही. रिलिजन इज ह्युमन ट्राइंग टू वर्क देअर वे टू गॉड थ्रू गुड वर्क्स. Christianity is God's coming to men and women through Jesus Christ, offering them a relationship with Himself. थोडक्यात असं आहे की आमच्या कर्मकांडाने देवाकडे जाणारे जे ज्याला आम्ही धर्म म्हणतो तो धर्म नाही आहे. आमचा विश्वास आहे आणि हा विश्वासच आहे की मनुष्याकडे ख्रिस्ताद्वारे देवाचं येणं आणि मनुष्याचे संबंध प्रस्थापित करणं. कोणता देव असा आहे की ज्याविषयी तुम्हाला आणि मला माहित आहे की जो मनुष्याकडे स्वतःहून जातो. देवांच्या अपेक्षा आहे आम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे, परंतु ख्रिस्ती विश्वास वेगळा आहे. आमचा देव आमच्यासाठी या पृथ्वीतलावर आलेला आहे. आणि मगाशी गाणं गायलं मुलांनी, तो मानवाचा रूप घेऊन आला, मानवाचा अवतार घेऊन आला आणि महत्वाचं क्रिया. मनुष्याला जर देवाविषयी काही समजायचं असेल, मनुष्याला जर देवाच्या गोष्टी कळायच्या असतील तर देवाला मनुष्याचं रूप घेणं आवश्यक होतं.